वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। कोल्हापुरातील वारे वसाहत परिसरात सुजल कांबळे आई, वडील आणि भावासह राहतो। सध्या त्याचा भाऊ पुण्यात नोकरी करतो। सुजल या परिसरातील तरुणांच्या ग्रुपमध्ये असायचा। त्याच्या ग्रुपमधील तरुण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत। तसंच ते राजेंद्रनगरातील स्वर्गीय कुमार गायकवाड याचे समर्थक असल्यानं तिथल्या स्थानिक गटाचा सुजल कांबळे आणि त्याच्या गटातील तरुणांना विरोध आहे। त्यातूनच त्यांचा वाद आहे। तसंच सोशल मीडियावर देखील ते एकमेकांना आव्हान देतात। त्यातून या दोन टोळ्यात धुसमुस वाढली होती। आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुजल कांबळे हा रोहित जाधव, राज खेडकर, संतोष कुदळे या तरुणांसोबत संभाजीनगर पेट्रोल पंपामागील शहाजी वसाहत परिसरातील रस्त्यावर गप्पा मारत बसले होते। दरम्यान 2 ते 3 दुचाकीवरून हातात शस्त्र घेऊन 6 ते 7 तरुण टिंब मार्केट ते सुधाकर जोशी नगर रस्त्यावर आले। त्यांनी थेट सुजल कांबळेवर हल्ला केला। अचानक झालेल्या हल्ल्यानं त्याच्यासोबत असलेले तरुण घाबरून पळाले। हल्लेखोरांनी तलवार आणि एडक्यानं सुजल कांबळेवर हल्ला केला। हातावर, पोटावर, पाठीवर आणि मानेवर वार झाल्यानं सुजल रस्त्यावर कोसळला। दरम्यान त्यानं फोन करून मित्रांना बोलवलं। अभिषेक जाधव आणि संतोष कुदळे यांनी घटनास्थळी येऊन दुचाकीवर बसून सुजलला तातडीनं CPR मध्ये दाखल केलं। पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच सुजलचे कुटुंबीय, नातेवाईक आणि वारे वसाहतीतील नागरिकांनी CPR मध्ये गर्दी केली। अनेकांना शोक अनावर झाला। दरम्यान CPR मध्ये शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर, जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी भेट देऊन मयत सुजल कांबळेच्या समर्थकांना शांततेचं आवाहन केलं। घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। प्राथमिक चौकशीत सहेल शेख, आकाश गस्ते, सादिक पेटर, आदर्श शेडेकर, यश पोतदार, सुमित कांबळे यांनी खुनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून जुना राजवाडा तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।